नमस्कार, मी चैतन्य पुरुषोत्तम कायंदे। मी सध्या लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये उभा आहे। ॲक्च्युली याला 3 नावं आहेत। सगळ्यात पहिलं नाव आहे जे आपण गुगलवर पाहतो, ज्याचं नाव आहे श्री दैत्यसुदन टेम्पल। दुसरं नाव आहे आदित्य नारायण सन टेम्पल। इट इज अ रेप्लिका ऑफ कोणार्क सन टेम्पल, म्हणून याचं नाव दुसरं ते आहे। आणि तिसरं जे नाव आहे लास्ट ते आहे द पद्मावती टेम्पल। म्हणजे आपलं जे खाली देवीचं मंदिर आहे कमळ देवीचं, ते ह्या देवीचं मंदिर आहे। आणि दैत्यसुदन यासाठी की दैत्य म्हणजे डेमॉन, म्हणजेच लवणासूर, ज्याच्यावरून आपल्या गावाला लोणार अशी उपाधी मिळाली, म्हणजेच नाव मिळालं। भगवान विष्णूच्या चरणाखाली लवणासूर नावाचा राक्षस आहे जो मोक्ष मागतो आहे। भगवान विष्णू चतुर्भुज रूपामध्ये आहे। शंख, चक्र, पद्म आणि गदा हातामध्ये आहे। शेजारी ही लक्ष्मी देवी आहे आणि लवणासूर आपल्याला मोक्ष मागताना दिसतो आहे। तर मी जे म्हटलो की आदित्य नारायण नाव कसं पडलं, तर आदित्य म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कोण? भगवान सूर्य। आणि आपल्याकडे 2 आयन असतात, एक उत्तरायण, दक्षिणायन। उत्तरायण म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये आज प्रवेश केलेला आहे, त्याच्यामुळे आता 6 महिने उत्तरायण राहील। तर इथे 5 दिवसांचा किरण उत्सव नेहमी असतो, ज्याचा अर्थ असा होतो की आदित्य म्हणजे सूर्य हा नारायणाला हा 5 दिवस 11 ते 12 या दरम्यान स्नान घालतो। त्याच्यामुळे आपण जो किरण उत्सव काल पाहिला, परवा पाहिला किंवा आज पाहिला, तर त्याचं खरं कारण काय माहिती आहे का? की आदित्य म्हणजे सूर्यकिरण भगवान विष्णूला त्यांच्या पवित्र किरणांनी स्नान घालतात, म्हणून हा सोहळा पाहण्यासाठी लांबून लांबून लोक आज आले। आज तर बाहेर गावाचे लोक भरपूर आहेत, काल परवा आपल्या गावातले लोक भरपूर होते, गर्दी प्रचंड होती, अफाट गर्दी होती, आजही आहे तेवढीच। आणि मला आशा आहे की जोपर्यंत 20 तारखेपर्यंत उत्सव आहे तर तोपर्यंत याची माहिती आणि हे राहील। आणि मला असं वाटतं की लांबून लांबून लोक येऊन राहिले, त्यांनी जास्तीत जास्त लोकांकडे या ठिकाणी यावं आणि हे मंदिर फक्त पाहू नाही तर ह्या कार्यक्रमासाठी आपल्या मंदिरामध्ये अनेक कार्यक्रमांची आत्ताच मागणी झालेली आहे, तर ते पूर्ण होतीलच 100%। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। सगळ्यांना जय हरी। ते कसं लोक